तर बाळांनो, आपण आता कवितेची चाल बघितली. आवडली ना तुम्हाला? तुम्ही परत एकदा ऐकून आणि ती माझ्यासोबत म्हणण्याचा प्रयत्न नक्की करा. तर मुलांनो, आपण आता या कवितेचा अर्थ काय आहे हे समजून घेऊया. तर लक्षपूर्वक बघा माझ्याकडे. तर बाळांनो, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या कवितेतनं आपल्याला सांगतायत आणि भारतमातेकडे मागणं मागतायत. काय? या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. म्हणजे काय? या भारतात, आपल्या या भारत देशात बंधुभाव नित्य वसू दे. बंधुभाव म्हणजे काय? भावाभावांसारखं प्रेम प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये नित्य वसू दे. नित्य म्हणजे काय? कायम. कायम या भारतातल्या सर्व लोकांमध्ये बंधुभावाची भावना निर्माण होऊ दे, असा वर तू मला दे माते. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे. हे जे पंथ आहेत वेगवेगळे, मी या पंथाचा, मी त्या पंथाचा, असे वेगळे वेगळे पंथ न दिसता सगळा संप्रदाय, सगळी मानवजात एकच दिसू दे माते, असा वर तुम्हाला दे. आणि कुणातही मतभेद नसू दे, कुणाच्याही मतात विचारात हा भेद नसू दे, म्हणजे वेगळेपणा नसू दे, सगळे एकच दिसू दे, असा ह्याचा अर्थ होतो. पुढे कवी म्हणताय, नांदोत सुखे गरीब अमीर एकमतांनी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखा या सकलां माझी वसू दे, देवरची असा दे. म्हणजे काय बाळांनो? नांदोत सुखे गरीब अमीर एकमतांनी. नांदोत म्हणजे काय? नांदणे, सुखाने एकत्र राहणे. गरीब असो अमीर असो. अमीर म्हणजे काय? श्रीमंत व्यक्ती. गरीब, श्रीमंत, हिंदू असो, ख्रिश्चन असो, नाहीतर मुस्लिम असो, नाहीतर इस्लाम पंथाचा वेगळा मनुष्य असो, कुठल्याही समाजाचा व्यक्ती असो दे, हे सगळे एकत्र एका ठिकाणी या भारतात नांदले पाहिजेत, राहिले पाहिजेत, असं म्हणतात. स्वातंत्र्य सुखा या सकलां माझी वसू दे. स्वातंत्र्य सुख प्रत्येक व्यक्तीने, भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने स्वातंत्र्य सुख हे उपभोगू दे, अनुभवू दे, असं त्यांना म्हणायचं आहे. सगळ्यांमध्ये म्हणजे काय? सगळ्या व्यक्तींच्या मनामध्ये ही भावना निर्माण होऊ दे, एक राहण्याची, एकजुटीने राहण्याची. पुढे ते म्हणतायत, सकळांस कळो मानवता राष्ट्रभावना. सकळांस कळो मानवता. सकळांस म्हणजे काय? सगळ्यांना, भारतातल्या सर्व लोकांना, कुठल्याही जाती धर्माच्या सर्वच लोकांना मानवता कळू दे, राष्ट्रभावना कळू दे. राष्ट्रभावना म्हणजे काय? राष्ट्राबद्दलचं प्रेम. राष्ट्र म्हणजे आपला भारत, आपला देश, आपली माता, याबद्दल त्यांच्या मनात प्रेम, मानवता निर्माण होऊ दे. हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना. सगळ्या ठिकाणी, स्थळी म्हणजे काय? सगळ्या ठिकाणी एकत्र मिळून सामुदायिक प्रार्थना करू दे देशासाठी, भारतासाठी. एकतेची, मानवतेची, सगळ्यांनी एकत्र मिळून प्रार्थना केली पाहिजे, असा ते वर मागतायत. पुढे ते म्हणतायत, उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे. भारतातला जो तरुण आहे, जो तरुण वर्ग आहे, हा उद्योगी दिसू दे. उद्योगी म्हणजे काय? हा तरुण नुसता रिकामा न फिरता, रस्त्यांवरती टवाळक्या करता न फिरता, त्याने काहीतरी उद्योगी असायला पाहिजे. स्वतःचं असं काहीतरी कर्तृत्व त्याने केलं पाहिजे. शीलवान दिसू दे. शीलवान म्हणजे काय? चारित्र्य संपन्न. तुम्ही ठिकठिकाणी ऐकतात बाळांनो, आजकालची मुलं जरा कॉलेजला गेले, कुठे रस्त्यावर जायला लागले की मुलींची छेड काढतात. हे चारित्र्य संपन्न मुलं नसतात. तर बाळांनो, ही चुकीची गोष्ट आहे. सगळ्या मुली, सगळ्या माता आपल्या मातेप्रमाणे असतात, सगळ्या मुली आपल्या बहिणीप्रमाणे असतात, अशी भावना या तरुण मुलांनी आपल्या मनात केली पाहिजे. शीलवान म्हणजे तो मुलगा शीलवान असला पाहिजे, सन्मान केला पाहिजे त्यांनी सर्वांचा. तो तरुण वीर, शूर आणि उद्योगी तसाच चारित्र्य संपन्न असला पाहिजे आपल्या भारत देशातला, असं राष्ट्रसंत आपल्या भारतमातेकडे विनंती करतायत. पुढे ते म्हणताय, हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातूनी. हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही. जातीभाव म्हणजे मी हिंदू, मी ख्रिश्चन, तू मुस्लिम, तू वेगळ्या जातीचा, हा जातीपात कोणी निर्माण केलाय? आपणच ना बाळांनो.
तर असा जातीपातीच्या भिंती उभ्या न करता आपण सगळे एक आहोत. आपण जेव्हा शाळेमध्ये प्रार्थनेसाठी उभे राहतो, आपण ती प्रार्थना म्हणतो प्रतिज्ञा असा हात करून, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, म्हणतो की नाही आपण? म्हणजे सारे भारतीय आपले बंधू आहेत, असा त्याचा अर्थ होतो. तर सगळ्यांनी जातीपात, सगळ्यांनी आपापल्या जाती विसरून आपण एकच आहोत. सगळा मानव समाज हा एकच आहोत, एकच जात आहे आपली, असं सगळ्यांनी विसरून जावं आणि एकतेने राहावं, समानतेने राहावं. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातून. अस्पृश्यता, तर पूर्वी आपल्या देशामध्ये अस्पृश्यता असायची. अस्पृश्यता म्हणजे अमुक जातीतल्या व्यक्तीला आपल्या अंगाला स्पर्श करू द्यायचा नाही, त्याच्यापासून दूर राहायचं, त्याला वाळीत टाकायचं, त्याला अतिशय खालच्या दर्जाची कामं द्यायची, हलके कामं द्यायचे, असं पूर्वी घडायचं. अजूनही काही ठिकाणी ते प्रकार घडतो बाळांनो, पण तो या जगातनंच, पूर्ण जगातूनच हा जातीपात, अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे. समूळ म्हणजे काय? अगदी मुळापासून. जर झाड तोडायचं असेल, म्हणजे वाईट गोष्टीचं असेल ते झाड, म्हणजे आपल्याला त्रासदायक झाड आहे, काटेरी झाड आहे, त्याचा काहीच उपयोग नाही आहे, ते जर वरच्यावर तोडलं आपण तर चालेल का बाळांनो? नाही, त्याची मुळं जमिनीत रुजलेली आहेत, ते तर परत वाढणार. मग परत वाढल्यावर आपल्याला परत त्या काट्यांचा त्रास, मग त्याचा त्रास कायमचा निघून जावा म्हणून काय करावं लागेल? ते काट्याचं बोचणारं झाड आपल्याला मुळापासून उपटावं लागेल की नाही? तेव्हाच ते आपल्याला त्रास देणार नाही ना. तसंच हे जे अस्पृश्यता आपल्या देशात आहे ना, ती सुद्धा समूळ नष्ट झाली पाहिजे. म्हणजे मुळापासून ही अस्पृश्यता आपल्या समाजातनं नष्ट झाली पाहिजे. नुसती समाजातनं नाही तर साऱ्या जगातनं ती नष्ट झाली पाहिजे, असं हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतायत. खळ निंदका मनी ही सत्य न्याय वसू दे. खळ निंदकाच्या मनी म्हणजे मनात सुद्धा न्याय वसू दे. खळनिंदक म्हणजे कोण? खळ म्हणजे वाईट वृत्तीचा मनुष्य, वाईट विचारांचा माणूस. निंदक म्हणजे काय? निंदा करणारा, नालस्ती करणारा, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणारा. तर खळनिंदक म्हणजे वाईट विचारांचा, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणारा व्यक्ती. त्या अशा विचारांच्या व्यक्तीच्या, माणसाच्या मनात सुद्धा न्याय वसू दे. न्याय म्हणजे काय? चांगली भावना, सत्याची भावना सुद्धा त्याच्या मनात सुद्धा येऊ दे, असं हे तुकडोजी महाराज म्हणतायत. असा वर ते मागतायत. पुढे ते म्हणतायत, सौंदर्य रमो घराघरात स्वर्गी या परी. स्वर्गाचं नाव तुम्ही ऐकलंय? स्वर्ग आणि नरक असं आपण बऱ्याचदा ऐकतो. नरकात गेलं की खूप त्रास होतो, खूप वेगळ्या शिक्षा आपल्याला भोगायला मिळतात, वाईट कर्मांची फळं म्हणजे नरकात भोगायला मिळतात. आणि जर स्वर्गात म्हणजे स्वर्गीय सुख, तिथे अप्सरा, सुखच सुख, पुण्य करा आणि स्वर्गात जा. ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्याच आहेत ना बाळांनो. स्वर्ग म्हणजे काय? तर सुख. तर सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी, म्हणजे या भारत देशातल्या प्रत्येक घरात, श्रीमंताच्या, गरिबाच्या, उच्च नीच सगळ्यांच्या घरामध्ये सौंदर्या रूपातनं स्वर्गाचं सुख हे नांदू दे देवा. प्रत्येकाच्या घरात आनंद नांदू दे, असं हे म्हणतायत. ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. म्हणजे विपत्ती म्हणजे काय? संकट, भीती, कुठल्याही संकटाची भीती, ही बाहेरची अनामिक जी भीती असते माणसाच्या मनामध्ये, काय होईल, कसं होईल, हा मला मारेल, तो माझं हे करेल, तो माझं नुकसान करेल, या सगळ्या भीती माणसाने मनातून काढून टाकायच्या आणि आपल्या आयुष्याचा मनमुराद आनंद घेऊन आपल्या घरात नांदायचंय, सुखी राहायचंय, असा त्याचा अर्थ होतोय. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे. कवी काय म्हणतायत? तुकड्यास सदा सर्वदा. तुकड्यास म्हणजे कोण? कवींचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ते स्वतःला म्हणतायत, त्यांचं नाव तुकडोजी महाराज म्हणून ते स्वतःला म्हणतायत, तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे. म्हणजे मला तुकडोजी महाराज स्वतःलाच सेवेमध्ये रुजू करून घे माते, असं सांगतायत. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे म्हणजे काय? आपण म्हणतो कंबर कसायची एखाद्या कामासाठी, म्हणजे खूप कष्टाने मेहनतीने कामाला लागणे म्हणजे कसणे. तर तुकडोजी महाराज म्हणतात, मला स्वतःला तुझ्या सेवेत रुजू करून घे, मला तुझ्या सेवेसाठी सदैव तत्पर असू दे. दे वरची असा दे, दे वरची असा दे. बाळांनो बघा किती सुंदर अर्थ होता. तर मुलांनो, ही कविता नुसतीच समजून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी नाही आहे. फक्त प्रश्न उत्तर लिहायचे, पाठ करायची, चाल लावायची आणि म्हणायची घोकंपट्टी करत, यात काहीही अर्थ नाही.
बाळांनो, ही कविता काही साधी कविता नाही आहे. ही कविता एवढी सुंदर आहे आपल्या देशासाठी आणि तुम्हाला इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकात कशासाठी दिली असेल? कारण हे वय जे आहे ना बाळांनो तुमचं, हे तुमचं घडण्याचं वय आहे आणि या वयामध्ये जे बीज रुजवलं जातं तुमच्या मनामध्ये तेच अंकुरलं जातं, त्याचंच झाड तयार होतं. या वयात तुमच्या मनात जी संस्कार केले जातात ना तसेच तुम्ही घडतात. म्हणून कवीने खूप विचारपूर्वक ही कविता तुमच्या या पाठ्यपुस्तकात दिली आहे. तुमच्याही मनात राष्ट्रप्रेमाची, देशभक्तीची, समतेची, मानवतेची, बंधुतेची भावना तुमच्या मनात आत्तापासूनच रुजली पाहिजे. आणि आत्तापासूनच तुमच्या मनात जर ह्या अशा भावना जर रुजल्या ना बाळांनो, तर तुम्ही निश्चितच भविष्यामधला एक आदर्श, उत्कृष्ट असा नागरिक बनणार. एक उद्योगशील आणि चारित्र्य संपन्न तरुण तुम्ही बनणार आणि निश्चितच तुमचं समाजामध्ये नाव अतिशय गौरवाने घेतलं जाणार. हो ना बाळांनो? मग ही कविता तुम्हाला आता कायमसाठी स्वतःच्या मनात ठेवायची आहे. ही कविता तुम्हाला नुसती ऐकून सोडून द्यायची नाही आहे, तर आयुष्यभर ही कविता तुम्हाला जगायची आहे बाळांनो. ह्या कवितेप्रमाणेच तुम्हाला राहायचं आहे, अशाच मनामध्ये तुमच्या भावना निर्माण करायच्या आहेत. तर बाळांनो, मग घेणार का शपथ आज तुम्ही की मी सुद्धा भारताचा एक चांगला चारित्र्य संपन्न शीलवान असा नागरिक तरुण बनून दाखवेल? घ्या तर मग. तर बाळांनो, आता तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत बोलायचं आहे. भारत माता की जय.